आर्या I knew it तू परत येणार. माझ्या जीवावर बेतलं होतं खरं, पण आई काळूबाईने वाचवलं मला. आणि तू सुखरूप आहेस. पण मग ती कोण आहे? असं कसं होईल? ही खोटी आर्या आहे, ही मायावी आहे. काळूबाईनं हिला परत हत्यार म्हणून पाठवलं इथं. एवढाचे दरवाजे उघडायच्या वेळेला हिनं अशीच नाटकं केली होती. आता आम्ही भुलणार नाही, कारण खरी आर्या मेलेली हाय आणि ही मायावी हाय. हो नाही, असं काय करताय? मीच खरी आर्या आहे. ही माझ्यासारखी दिसते, पण ही कोण आहे मला माहित नाही. पण मी खरी आर्या आहे हे मला नक्की माहितीये. खरं खोटं आपण करू शकतो. मला सांगा, हिला इथे कोण घेऊन आलं? तो गावकरी आला होता एक, मी त्यांना बोलवतो. हा हॅलो. जंगलात सापडली ही, बहुतेक कड्यावरनं पडली असेल, तवाच जीव गेला असेल. खरंय खरंय, मी कड्यावरून घसरून दरीत पडले, पण एका बाईने मला वाचवलं, माझ्यावर उपचार केला आणि मला बरं केलं. असं किती खोटं बोलणार आहे ग तू? हे बघ, आम्हाला समजांना माहिती आहे की ते जंगल बिबट्यांचं हाय म्हणून, आणि कड्यावरनं कोसळलेलं कोणी बी चित्त परत येत नाही त्या जंगलामधून. तेव्हा आमच्याशी खोटं बोलायचं नाही. जिथून आलीयस तिथून परत जायचं. चला. हो, तुम्ही समजे घेऊन आला होतात ना हिला, हिला घेऊन जायचं आणि हिचं काय करायचं ना ते परस्पर तुम्ही लोकांनी करायचं. आमचा हिचा कायमचा संबंध संपला आता. माझी खात्री आहे हीच खरी आर्या आहे. अगदी बरोबर आहे मिलिंद, तुला तर अनुभवच आहे. किती वेळा हिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केलायस तू, पण दरवेळी काळूमाईनं वाचविला हिला, आणि आज सुद्धा काळूमाईनंच वाचवला हिला. लई पोळका आलाय ना तुम्हाला तिचा. मग आता सिद्ध करून दाखवायचं की ही खरी आर्या आहे म्हणून. सिद्ध केलं तरच आम्ही विश्वास ठेवू, नाही तर नाही. तसं बी तुम्हाला सिद्ध करता येणार नाही, कारण ही खोटीच आर्या आहे. पाटलांच्या घरात शिरण्यासाठी हा डाव रचलाय तिनं. पण आता हे समज मी खपवून घेणार नाही. पास झालं. अमोक, चल तू. तुझ्या आयुष्यातलं एक काळ पर्व संपलंय. पाटलांचा नाश करायला आली होती, ती गेली आता. तू चुकतीयस.
अगं हीच खरी आर्या आहे, सर्व अर्थानं. एकदा स्वच्छ मनानं तिच्याकडे बघ ना, तुला कळेल. अरे या पोरीने आयुष्याचा खेळ बनवलाय तुझ्या. आता तुझ्या आयुष्याशी खेळू नाही देणार तिला. चल तू, तिला मी वाड्याच्या बाहेर घालवणार. नाही चल. आई. तू जर का आता माझं ऐकलं नाहीस तर माझं मेलेलं तोंड पाशील या क्षणी. आई ऐक ना, आई आई काय बोलतेस आई? ऐक आई. बस, नाही झाला तमाशा. तुम्ही ह्याला इथं घेऊन आलात की नाही? हो, याचं पुढचं समजा तुम्ही बघायचं. मालती, हा दादा सर. या तोतया आर्याला आत्ताच्या आत्ता वाड्याच्या बाहेर घेऊन जा. वै चल ग. अगं मालती, मालती, सोड तिला. पोरी तू काळजी करू नकोस. मला चांगलं माहितीये ही आर्या हे कसं सिद्ध करायचं ते. फक्त मी येईपर्यंत हिला हात लावायचा नाही, कळलं? चल ग सुशील. आई काय झालंय तुला? अगं गेलेली आर्या खरी नाहीये. माझं मन मला सांगतंय खरी आर्या सुखरूप आहे, ती परत आलीये. अरे तुला किती वेळा सांगायचं ती जिवंत नाहीये म्हणून? आई तू असं विचित्र का वागतेस? काय झालंय तुला? जे काय झालंय ना ते तुला झालंय. ती तोतया आर्या तुला खरी वाटून राहिली आहे. ती कशी खोटी आहे ना हे मी तुला पटवून देऊ शकते, पण तोपर्यंत इथं गुपचूप बसून राहायचं आणि आमच्या कामात अडथळा आणायचा नाही. आणि मी सांगते तेवढंच ऐकायचंय बस. अगं पण आई तू असं काय? ऐक ना माझं. आई आई तू ऐक ना माझं. आई आई असा का बंद केला हिने? नवीन नवीन नाटक असतात ना तुझी. मालती ताई, आजींनी तुम्हाला सांगितलं त्या सिद्ध करणार आहेत, मग का जबरदस्ती मला घराबाहेर काढताय? मग एक मिनिट बी थांबायचं नाही तू. चल अमोक, मालती ताई प्लीज सोडा. मालती ताई प्लीज. अमोक म्हटलं ना. मालती ताई प्लीज उघडा. मालती ताई प्लीज मला आत येऊ द्या. मालती ताई असं काय करताय? तुम्हाला आजींनी सांगितलंय ना. पाटलांच्या वाड्यावर फिरकणं तर सोडच, नुसतं लांबून जरी बघितलंस ना तरी गाठ या मालतीशी ध्यानात ठेवायचं. चल निघा ताई तोन. मालती ताई प्लीज. मालती ताई, अहो मालती ताई प्लीज उघडा. अहो दादा उघडा. मालती ताई, अहो प्लीज मला घ्या. मालती ताई. अमोक. तू खोटी आर्या आहेस हे घरच्यांना जवळ जवळ पटवून दिलंय मी. त्यामुळे तू कितीही डोकं आपटलंस तरी तूच खरी आर्या आहेस.
हे तू सिद्ध करू शकणार नाहीस. आता सिद्ध होईल खरी आर्या कोण आहे ते. खरी आर्याच काळूमाईचे लॉकेट गळ्यात घालू शकते. ती विराटनं पाठवलेली खोटी आर्या आहे ना, तिच्या गळ्यात हे जाऊ शकत नाही बघ. म्हणजे लॉकेटचा नुसता स्पर्श झाला तरी तिचं खरं स्वरूप कळेल. भय पण घरातल्या समध्यासनी कळल की आपल्याकडे काळूबाईचं लॉकेट आहे म्हणून. कळू दे. अगं पोरीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. कळू दे समध्यासनी. आता नाही घाबरायचं आपण. नाही चोरून काळूमाईची पूजा करायची. आता जे वायाचं ते होऊ देत. हे बघ खऱ्या आर्याला परत आणण्याचं काम फक्त काळूमाईच करू शकते. काळूमाईच्या नावानं चांग भलं. चल चल. शालिनी बाजूला हो. दरवाजा उघडून चल आमच्या बरोबर. खरी आर्या कोण आहे हे सिद्ध करायचंय आम्हाला. काही गरज नाहीये. आर्या म्हणून जी आलीये ना ती खरी आर्या नाहीये. तो दया हाय. खरी आर्या जिवंत नाहीये. अरे काय जबरदस्ती आहे. खरी कोण खोटी कोण हे सिद्ध करू दे ना आम्हाला. बाजूला हो. नाही होणार. कुणी बी वाड्याच्या बाहेर जायचं नाहीये. खरी आर्या काय आणि खोटी आर्या काय कोणाचा बी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला कुठलीच आर्या नको या पाटलांच्या घरात, कारण ती पाटलांचा नाश करायला आली. आणि तसा बी खऱ्या आर्याचा जसा बंदोबस्त केला ना गुरुजींनी, तसाच खोट्या आर्याचा बी बंदोबस्त करणार येते. दादासाहेब विराट गुरुजींशी बोलायला गेले. कुणी बी बाहेर जायचं नाहीये. आई काळूबाई आता कशी सिद्ध करू की मीच खरी आर्या आहे. नाही आता तूच धावून ये. मदत कर मला. काळूबाईच्या नावानं सांग मला. ही तुळशीची पानं ठेव जवळ. ही कवा आणि कशी वापरायची हे त्या वेळी सुचल तुला. आई काळूबाई मिळाली मला खून. मला त्या आईंनी तुळशीची पानं दिली होती आणि ह्याचा उपयोग कर असं म्हणाल्या होत्या त्या. आता हीच तुळशीची पानं सिद्ध करतील की खरी आर्या कोण आहे. काळूबाईच्या नावानं सांग भलं. अमोक अमोक सई सई मी सिद्ध करू शकते की मीच खरी आर्या आहे. प्लीज गेट उघड. मला आत येऊ दे. ऑल राईट दाखव सिद्ध करून. वॉचमॅन उघडा गेट.
हे बघ, हे तुळशीचं पान आहे. गेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पवित्र पान ठेवतात. आणि जर का ही खरी आर्या असेल तर हे पान राहील तिच्या तोंडात, आणि जर का नसेल तर नाही राहणार. काळूबाईच्या नावानं सांग भलं. पाहिलंस, विराटने त्याची मायावी शक्ती वापरून ही खोटी आकृती तयार केलेली. आता तरी तुला खात्री पटली ना की मीच खरी आर्या आहे ते? हो, पटली ना. मला खरंच पटलं की तूच खरी आर्या आहेस. पण हे सगळं तू घरच्यांना कसं पटवणार आहेस? म्हणजे अर्थातच तू पाहिलंस ना तुझ्या डोळ्यांनी सगळं, मग घरच्यांनाही तूच सांगणार. सॉरी, पण हे सगळं सांगायला मी बांधील नाहीये. काय? आता तूच तुझ्या हाताने सगळी माती केली आहेस. कुणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. सो आता घरच्यांनी तुला धक्के मारून बाहेर हाकलण्यापेक्षा तू गेलेलं केव्हाही चांगलं. कारण अमोघवर आता फक्त माझा हक्क आहे. अधिकार गाजवणारं प्रेम स्वार्थी असतंय. तू अमोघवर प्रेम करतेस ते तुझ्या स्वार्थासाठी. त्याच्या घरच्यांचं भलं कशात आहे याचा कधीच विचार करत नाहीस तू. पण मी फक्त अमोघवर नाही तर त्याच्या घरच्यांवर, त्याच्या कुटुंबावर प्रेम करते. ते माझ्याशी कसेही वागले तरीही. आणि त्यांचं भलं कशात आहे हेही मला माहिती आहे. एक दिवस त्या पॉइंटवर मी नक्की पोचेन आणि तेव्हा अमोघही माझ्यावर प्रेम करायला लागेल. प्रत्येक माणसाचा स्वार्थ हा एक ना एक दिवस उघडा पडतोच आहे, आणि ती वेळ तुझ्यावर लवकर येणार. अमोघ तुझ्यासारख्या मुलीवर कधी प्रेम करूच शकत नाही. टेक इट फ्रॉम मी. एवढा कॉन्फिडन्स? भ्रमात आहेस तू. अमोघ फक्त माझा होता आणि माझाच राहील. आता पाटलांच्या घरचे तुला उभंही नाही करत. चल दिला, तुला आणखीन एक चान्स दिला. सगळ्यांना प्रूव्ह करून दाखव की तूच खरी आर्या आहेस.